लांडगे किंवा वाहन असण्याची शक्यता आहे। धाराशिव एक असा जिल्हा जो बालाघाट डोंगर रांगेच्या खुशीत वसलेला आहे। याच डोंगर रांगेमध्ये आपल्याला धाराशिव प्राचीन लेण्या, हतलाई डोंगर व त्यावर असलेले हतलाई देवीचे मंदिर, शिवाय याच डोंगर रांगेमध्ये येळशी, रामलिंग अभयारण्य पाहायला भेटते। याच डोंगर रांगेमध्ये गडदेवदरी गाव आहे, जे की चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे। याच गावाच्या उजव्या बाजूला जुनागड नावाचे ठिकाण आहे। या ठिकाणी गड किल्ला बांधण्याचा एकाळी प्रयत्न झाला होता, मात्र काही कारणास्तव या किल्ल्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही। आज देखील इथे अर्धवट बांधले गेलेले बुरुज आणि पाण्यासाठी खोदल्या गेलेल्या विहिरी पाहावयास भेटतात। तेच पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत। जायचा प्लॅन ठरला, पण जाणार कधी? सर्व मित्र एकत्रित झाले, तारीखी फिक्स झाली, पण सर्वांची इच्छा होती जुनागडला चाललो आहोत तर पार्टी देखील जुनागडवरच करायची। गेल्या वेळेस आपण हाच स्पॉट कव्हर केला होता, पण त्यावेळी आपण रेल्वे पूल कव्हर केला होता व त्यावेळी गौरी गणपती असल्यामुळे व आपण हिंदू संस्कृतीचं पालन करत असल्यामुळे गेल्या वेळेस आपण मॅगी बनवली होती, पण ह्या वेळेस सर्व मुहूर्त पाहून जुनागड ट्रेक आणि मस्तपैकी चिकन पार्टी बनवणार हे 100%। गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलात आपण गडपाटीकडे आलतो आणि मॅगी बनवली होती। खूप जणांनी आम्हाला कमेंट मध्ये म्हटले काय तुम्ही जंगलात जाऊन मॅगी बनवता, तर यावेळेस आम्ही मॅगी नाही तर यावेळेस आम्ही चिकन बनवायसाठी गडपाटी जवळ आलेलो आहोत। तर इथलं निसर्ग आणि या निसर्गाच्या सानिध्यात आता आम्ही चिकन बनवून पार्टी करण्याचा जो आहे प्लॅन केलेला आहे। सोबत आमची काही मित्रमंडळी आहेत, तर पाहूया पुढं काय होतं ते नंतर सांगूया। आणि असला मोठा रस्ता आहे म्हणतो ना, त्या रस्त्यानं हो का, हे आमचे ड्रायव्हर साहेब त्यांनी ही गाडी आणली वरी आणि ही बघा पार्टीचं नियोजन। चला आता थेट तब्बल 5 किलो चिकन पार्टी करूया। आणि महत्वाचा विषय म्हणजे इथं ह्या पट्ट्यामध्ये वाघ आलेली शक्यता आहे, तरी पट्टेरी वाघ आलाय, तर या सागरनं काटे आणले आहे टीलची, वाघाला पळून लावायची, एका झपक्यात वाघ पळून जाणार। चला नियोजन कसं आहे मित्रांनो? जय श्रीराम। हे गिलास कशासाठी? गिलास कशासाठी? पाणी पिण्यासाठी। कुठलाही थोडा ट्रेक करून वरती पोहोचताच 4ची रेल्वे आले आणि आमचा एन्जॉय दुप्पटच केला। आम्ही चाललो जुनागडकडे आणि जुनागड जात असताना आम्हाला वाटेमध्ये रेल्वे भेटलेली आहे, बघू शकता रेल्वे आता येईल 2 मिनिटांमध्ये। तयार तयार सागरचा जलवा पहिल्यापासून आहे, चालू आहे ना? देख हमारी ताकत, टाक उडी सागर, सागर उडी टाक, उडी टाक की सागर, हमारी ताकत। जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र। तर कसा वाटला आपला अनुभव? नमस्कार मंडळी, मी आहे सागर क्षीरसागर आणि आता आपण येऊन उभारलेलो आहोत जुनागड या स्पॉट वरती। जुनागड या स्पॉटवर आपण इथे उभारलेलो आहोत। बघू शकता समजा गॅस वगैरे आपण आणलेला आहे। परत काय मित्राचं म्हणणं असं आहे की बाबा लाकडावरची चव वेगळी लागती, म्हणून आता आपण चिकन पार्टी जी करणार आहोत ती लाकडावर करायचं ठरवलं आहे। काय लाकड सर्व का आणायची तयारी सुरू आहे। काही मित्र दगड गोळा चूल मांडायच्या आपल्या मित्रांना जयेश रणखाम यांनी लाकूड फटा घेऊन आलेला आहे। जयेश रणखाम साहेब, तुमचा लाकूड फटा आणण्याचा अनुभव कसा होता? एक नंबर। हा नाद करते का? एक नंबर। तर आमचे जीवलग मित्र पार्टीचे मेन अधिकारी राकेश वाघमारे यांनी पण लाकूड फटा आणलेला आहे। सर लाकूड फटाबद्दल काय म्हणायचंय? फार काही कष्ट लागलं नाही, सहजासहजी लाकडं भेटले, मस्त गोळा केले आणि आलो आम्ही। जुनागड विषयी काय माहिती आहे का? खूप सुंदर आहे दृश्य जुनागड।
जय श्रीराम. तुम्ही या जुनागडच्या सानिध्यात राहता, त्यामुळे तुम्हाला जुनागडची काय माहिती आहे का? जुनागड हा जुनी इंग्रज लोक या ठिकाणी वास्तव्यास आली होती अशी एक जुनी आख्यायिका आहे. याच्या पलीकडे मला काय तर मोठे मोठे दगड आपल्या रायडर मित्रांनो उचलले. हॉटेल तिरंगा बागेश्वरीपेक्षा इथं सहसा इथं नैसर्गामध्ये या आणि एक नंबर जेवण करा. आणि तुम्हाला खोटं बोलत नाही, मोठे मोठे अक्षरशः दगड उचलून आमच्या रायडरनं चूड मारत. मेन आचारी तुम्हाला सांगा तिकडे आहेत मेन आचारी तिकडे आहेत. अहो तुम्ही कालवा लागलेत. तर कालवण्याची मजा खूपच खतरनाक आहे. 4 किलो चिकन असल्यामुळं आमची पार लागत आहे खालून वरपर्यंत. आपण सर्व काम ह्यांनाच लावतो. असं म्हणलं जायचं की हे जुनागड जो आहे तो रजाकारच्या काळात कुणाच्या तर रजाकारच्या काळात टिहाणीसाठी वापरला जायचा. तर अशी आपली आख्यायिका सांगितलं ते. पण इथं जर आपल्याला आपण बघितलं तर टिहाणीसाठी फक्त बुरुज आहे, बुरुज म्हणजे फक्त डोंगर आहे, काहीच तिथं काय नाही. माझ्या आहेत का वरी बुरुज? तर वरी बुरुज आहे असं म्हणतात. तर आपण जाऊन बघू काय बुरुज आपले बघायला भेटतात का? तर चला आपण तेवढं ते कव्हर करून येऊया. गड देवस्थान जे आहे त्याच्या बाजूलाच डोंगरावर एक जुना गड म्हणून भाग आहे. तो काय आहे प्रकार आम्हाला माहित नाही. लोकांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलंय की वरी बुरुज आहे, वर एक बुरुज आहे आणि एक विहीर आहे पाहण्यासारखी. तर आता आम्ही ते पाहण्यासाठी जात आहोत जुनागड भागामध्ये. तिकडून वाट आहे का? ऐकडून जाऊ सर. तर आदित्याला माहित असेल. आदित्य कुठून वाट आहे? वाट नाही गळत आहे. आहे का? अरे इकडून माहिती तुम्हाला वाटा दिसायला लागली. खडा काय सर ती खडा आहे. खडा आहे, खडा चढ आहे. चला. तर गुरुजीचा वाघ आला तर काय करायचं? पळत जायचं आपल्या माणसाकडे. आणि आपली माणसं काय करणार गुरु? पण सगळेच पळायचे. हो चिकन आहे बघून जातोय खाते वाट निघून जाईल काय होईल नाही होईल. मित्रांनो असला निसर्ग वातावरण आहे म्हणता येईल बा नजारा. ही आहे नजारा धाराशिव जिल्ह्यामध्ये. होय गुरुजी? मग आपल्याला जोर आता पार्ट्या करा जंगलात चिकन बनव कुठं काय सरळ पडते हो का बुरुज तो दिसला का सगळं? हा अरे शपथ गुरुचा सर पडून जाऊ आपण. हो का वरी दिसतं का? तिकडं तिकडं वरी आहे ते बुरुज. तो बुरुज आहे म्हण आपण चाललेलो आहोत. कुठं घालून यायला पाहिजे होता. हा ना, मला पण माहित नव्हतं एवढं असं अवघड असेल. असं वाटायला लागलं मित्रांनो मी सह्याद्रीमध्ये आलेलो आहे. होय गुरुजी? सह्याद्री जाणं वाटतं का नाही? असं वाटत आहे सह्याद्रीमध्ये जाणं. अरे वाव, काय सुंदर दिसतंय इकडलं बघा. पटार 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 पटार. ट्रेन जातो काय नजारा आहे यार गुरुजी. तिथं शाळा आहे का सर? हो गुरुजी. हो गुरुजी. सेम सह्याद्री ना गुरु? सेम सह्याद्री मराठवाड्यामधलं काश्मीर म्हणता येईल. आहे ना? इतकं सुंदर आहे हे. तर मला दिसत ना काय नाही. चला माझ्या माग. अरे सागर म्हणजे इतिहास वाचलेला माणूस आहे. असल्या जंगलातून वाटा शोधणं माझं काम आहे. चला मित्रांनो व्ह्यू बघा. पुढची व्ह्यू बघा इथून ना. सो ब्युटिफुल. हा अप्रतिम. सो ब्युटिफुल. दमन अरे मित्रांनो गुरुजी गुरुजी जंगल अंधार आहे. लांडगे किंवा वाघ असण्याची शक्यता आहे. तरी न भीता अरे भीती ना सागर. हा लोक तुफानातले दिवे गाण्यावर डान्स करतात. तरी तुफानातले दिवे आम्ही बरोबर आहे ना? असल्या घनदाट जंगलात सुद्धा आम्ही बसतो. बरोबर आहे. आपली बरोबर कोण करू शकत ना गुरुजी. हो इथे याला हिंमत लागते. बघा हवी गुरुजी. गुरुजी बघा ना जरा. सो ब्युटिफुल गुरु. चला प्राचीन काळातलं बुरुज हो का? विहीर आहे. असला बुट आणला माहित नव्हतं आपल्यावर चांगली वाट वाटली. असली चप्पल आणली. चला तकलीफ व्हायला लागली. गुरु म्हशीचे वगैरे पाय कसं निष्ठत नाही तो? 4 पाय असतात निष्ठत नाहीत का? त्यामुळे ते आपल्यापेक्षा जास्त बॅलन्स सांगतात. गुरु तुम्ही पडता बरं का मला तुमची भेवाडा लागली. अयो मित्रांनो अक्षरशः काय पण शक्यता नाही गुरु. गुरु एनर्जी प्रोव्हाइड केंद्र. चला
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आपण तुमच्या इथे फक्त हे नाव उच्चारलं तरी तेवढं एक मोठा इथून जाऊ का इथून असं वरी काय गांधड आहे गुरुजी काय गांधड आहे वाट लागली गुरु चल 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 आहे आई शपथ मित्रांनो फायनली आपण आपल्या मेन स्पॉटवर येऊन पोचलेलो आहोत. तुम्हाला बघायचं का मेन स्पॉट तू पोचलाव रे खूप मोठा संघ टॉपला बसा पुढं बसा मग कुठं आहे पुढं जंगलात आहे ते ते हे कुठं आहे बघा बुरुज त्याला डायरेक्शन विचारा बुरुज कुठं आहे. उतरा खाली चला उतरा खाली विहीर आहे ती हो चकून विहीर कुठेच नाही तर कुठेच काही आहे गुरु हिडता इकडे इकडे हो इडा इडा गुरु बघा तिकडे आहे बघा ती गुरु तिकडे आहे चला तिकडून वाटा चला बघ अरे पूर्ण पलीकडे उतारा पाणी निसर्ग मृत्यूला गाठा हो गुरुजी बघा तिकडे आपली खाली दिसते हो खाली खाली आपली गाडी उभारलेली आहे. चला 8 मिनिट झालं आपण ट्रेकिंग करलो 8 मिनिट झालं भाया मला होत होतं या इकडे या लिहू नका या. अरे मराठीची जात आपली जंगलात फिरायला भीती कशाची वाटते. वाघ सिंह महाराष्ट्रावर चाल करून आलेला त्याचा अख्खा अस्तित्व उद्ध्वस्त केला आपण. हा बुरुज आहे गुरु इथं वाटा वाटतं बुरुजावर. तर मी आधी जातो बुरुजावर. आपण फायनली येऊन पोचलो बुरुजावर. हा हे बुरुज गडदेवतरी स्पॉटवरचा हा बुरुज आणि इथं विहीर आई शपथ बघू शकता काय भेटलं आपल्याला. गुरुजीचा माझ्या खटा इथं नसेल विहीर असेल विहीर असली कसली विहीर असणार काही विहीर आहे सर थोडीशी विहीर बुजली गुरु तुमचं काय म्हणणं हळूवार की विहीर त्या काळ मग आणि खोदले इथं पाणी लागतं. ही बांधलेली विहीर आहे माणसानं बघ ना ती लाकड दगड कशी ठेवलं पण या बुरुजावरच विहीर बांधते हो गुरुजी ही काय लाकडं ती बुरुज आहे ओके या पडलं हळू बघू शकता व्हिडिओ होता चप्पल फिरायली पायऱ्या तिथं हा पायऱ्या दिसू लागल्या ती उतरण्यासाठी का इथं काहीतरी ऐतिहासिक स्थळ आहे म्हणजे खाली खाली उतर जाऊ शकत नाही पूर्ण गांधार जंगल आहे बाया काय शक्यता होय गुरुजी जा शक्य खाली उडी मारून जायचं. पण खाली काय असणार काय माहिती गुरु रिस्क घेणार उतरा खाली आता आपलं नको बेवाट लागले इकडे आपल्या ठिकाणी स्पॉटला सर अंधार पडायच्या आधी हो का इथं वळलेलं शिजला असेल तो नाही अजून फ्राय बी करायचं आपल्याला. चला आल्यासारखं काहीतरी घेऊन जाऊ त्यांनाही वाटलं पाहिजे काहीतरी केलं पोरांनी काम. गुरुजी खाली उतर का मी बघ उतरून सागर जा त्याला हात देतो वर याला वाघ असला तर गांड लागेल नाही वागायचे काय तिथे नाही सर झालंय मला वड फाटा तर खाली आपल्याला चिकन बनवण्यासाठी लाकडं कमी पडलीत तरी आपण आपला मित्र अजिंक्य ते बांधकाम 100% राजाकारांनीच केलेलं आहे. म्हणजे निजामाच्या काळात ते बांधकाम इथं जुनागड म्हणजे काहीतरी असं देवाचं स्थान वगैरे
त्या काळात बांधलेले तर नाही म्हणा, फक्त दगड रचून थोडंफार सिमेंट वगैरे काय थोपलेलं त्या काळात, थोडं काय खास नाही. समजा पडत झाली आणि पूर्ण घनदाट झाडे आहे, जायला वाट नाही काय वाट नाही. अक्षरशः आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की कसं भयानक आलं. तर आता उतरून आपण आता मस्तपैकी चिकन पार्टी करू खालून टाका उडी इकडे. चल 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 सर, ठीक आहे तुम्ही ऐका मला. लय मोठा आहे सर, नका नका नका, लय मोठा आहे तर काय तर खाली घेतला का मग जाऊन बुरुज कव्हर केला. आपल्या किल्ला बांधण्याचा प्रयत्न झालेला आहे का ना गुरु? किल्ला बांधला गेला नाही, पण बुरुजांची निर्मिती आणि विहिरींचं पाण्याचं सोय करण्यात आली. शोध घेतला गुरु, पण त्याला काय सापडलं नाही. काय माहिती चला चला इकडे वापस चला. सत्ता त्यांची पालटली असेल, चला त्यामुळे त्यांनी पुन्हा काही केलं नाही. हे भरपूर मोठा जागा बुरुज किल्ला बनवण्यासाठी अत्यंत योग्य आहे, कारण इथं पाणी, जंगल, वरून चारी बाजूचा व्ह्यू, किल्ला बांधण्यासाठी अत्यंत योग्य जागा आहे. तर बालाघाट डोंगरांमध्ये सगळ्यात चांगली जागा असेल तर हीच आहे किल्ला बांधण्यासाठी. आहे का नाही? का किल्ला बांधला नाही की त्यांनाच माहिती. तसं तर मी सह्याद्रीत हिंडलेला माणूस, डोंगर कसा उतरायचा हे मला चांगलंच ठाऊक. हे दोन मित्र वरी आहेत तोवरच मी निर्धार केला की आपण सर्व आधी उतरायचं. वाऱ्याच्या वेगाने मी खाली उतरलो आणि ह्यांचे व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. आणि हे खाली यायच्या आधीच तोवर आपल्या मित्रांनी मस्तपैकी चिकनची भाजी व आपल्यासाठी रस्सा बनवून ठेवला होता. आल्या आल्या गिलासामध्ये रस्सा वतला आणि रस्स्यावर ताव मारला. वाटत सीन भैया. तर नमस्कार मित्रांनो, समजा मटण वगैरे आता बनवून आता खाऊन झालं आहे. तर आमचे मित्र काय जेवत आहेत. तर तब्बल 7-8 वाजल्या पूर्ण मटण बनवून जेवण्यासाठी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. ग्रुप आणि आपल्या संघटनेच्या वतीने आपण बालाघाट डोंगर रांगेमध्ये गड देवदरी जवळ आपण वनभोजन जो उपक्रम राबवला होता, यामध्ये आपल्या संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य आज हजर आहेत. आपण इथं जेवण बनवलं, त्याचा आस्वाद घेतला, अंधार झालेला आहे, आपला उपक्रम यशस्वी झालेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले पांचाळ सर, डॉक्टर अजिंक्य गायकवाड, जयेश रणखाम साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो. शिवाय या व्यतिरिक्त जे सदस्य उपलब्ध आहेत त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि आपला जो उपक्रम होता, जे आपलं अभियान होतं, यशस्वी झालं. आता आपण जेवण केल्यानंतर मार्गस्थ होत आहोत आपल्या धाराशिव शहराकडे. आणि धन्यवाद.